नितेश राणे याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करतायत या संदर्भात ते मी ऐकलं नाही ते काय बोलले. आणि माझी विनंती आहे त्यांना, तुम्ही जातीय हे करू नका. ही कोल्हापूर आहे आणि कोल्हापूर ही शाहू महाराजांची भूमी आहे. या शाहू महाराजांच्या भूमीत सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांना आपण न्याय देतो. आणि जे काही घडलं असेल त्याला मी सुद्धा समर्थन करत नाही. पण हे का घडलं, या सरकारने काय अनेक गोष्टी केल्या नाहीत, ह्याचं चिंतन सरकारने करायला पाहिजे. ह्याचं चिंतन प्रशासनाने करायला पाहिजे. आणि मग जबाबदार हे प्रशासन आहे, सरकार आहे, काय संभाजी छत्रपती आहे, काय शिवभक्त आहेत, हे सगळे ठरवावं. आज दिवसभरात मुख्यमंत्र्यांचा एखादा फोन निरोप किंवा खासदार बोलणं काही झालंय का? नाही का एकदम तुम्हाला एकदम तेच का आठवलं? काल कोल्हापुरात येऊन गेले. नाही नाही, आता तो विषय, आता ते फोन बिनचे विषय. तर आज कोल्हापुरात मुस्लिम बोर्डिंग कडून निदर्शन दुसरं एक राहिलं. ते मगाशी बोलता बोलता तुमचा देतो पूर्ण वेळ देतो. मगाशी राहिलं की तुम्ही तो गुन्हा नोंद झालाय की नाही, काय गुन्हा नोंद झालाय असं तुम्ही मला विचारता. मी त्याला उत्तर दिलं की मला माहित नाही. कारण का त्या पोलीस असिस्टंट एसपीने सांगितलं की आम्ही ह्याच्यावर काय म्हणजे बोलू शकत नाही म्हणण्याविषयी ते काही बोलले नाही त्याच्यावर. मला असं वाटतंय बहुतेक करून पालकमंत्र्यांच्या आदेशासाठी काही थांबलेत का? पालकमंत्र्यांनी काही त्यांना सांगा म्हणजे पालकमंत्री सांगितलं अरे लावा गुन्हा, त्यांना करा अटक. त्याची बहुतेक करून वाट पाहत आहेत का हे मला माहित नाही. कारण का आज मी जरा असं थोडंफार पुरोगमित्व काय हे मी सकाळी थोडंफार त्यांच्याबद्दल बोललो असेल म्हणून बहुतेक मला वाटतं मेसेज आला असेल की जरा थांबा, मी विचार करतो आणि सांगतो तुम्हाला अटक करायचं की नाही करायचं. पालकमंत्र्यांच्या हातात आहे की मला माहित नाही. ज्या ठिकाणी शाहू महाराज उद्या जाणार आहेत, संभाजीराजे स्वतः अशा ठिकाणी महाविकारला जाणार आहेत का, काय सांगाल? पुरोगामित्वाचं नाही आता नाही छत्रपती शाहू महाराज हे खासदार म्हणून पाहायला निघालेले. मला ती जागा पूर्ण पाठ आहे. मी अनेक मोहिमा केलेत. मी स्वतः पावन आपलं पन्हाळा ते गोडखिंड किंवा पावनखिंड ज्याला आपण म्हणतो ते मी 3 मोहिमा केलेल्या आहेत आजपर्यंत चालत. तेव्हा मला पाठ आहे म्हणून मला जाऊन परत बघायची गरज नाही, का मी स्वतः काल पाहिलेलं आहे. आणि मी खासदार नाही ना, नुकसान मी स्वतः पाहिलेलं आहे. मी काय त्याचं समर्थन कुठे केलेलं आहे? पण या सगळ्या गोष्टीला तुम्हाला जबाबदार धरलं जाते आणि मुस्लिम बोर्डिंगच्या वतीने निवेदन. अरे धरून देत ना. अहो नाही एक मिनिट धरून देत. आता त्यांना आजपर्यंत माझ्या पुरोगामित्वावर त्यांना शंका वाटत असेल म्हणून ते बोलत असतील. माझी सुद्धा वेळ येईल ते मी त्यांना बोलेन. मग तो आतंकवादी जो तिथं राहिला, काय नाव त्याचं, यासीन भटकळ, तो राहिला, त्याच्यावर हे काय बोलत नाही. तो कसा राहिला, तिथं कोणाच्याकडे राहिला, ह्याच्यावर चर्चा नाही. माझ्या पुरोगामित्वावर